यानंतर इतर महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 20च्या माध्यमातून। रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व व्यवहार आणि शाळा सुरळीत चालू आहेत। कोर्टानं बंद बेकायदा ठरवल्यानं महाविकास आघाडीकडून बंद मागे घेण्यात आलाय। बंद मागे घेतल्यानं जिल्ह्यातील सर्व दैनंदिन व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू आहेत। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आज अमरावतीमध्ये भाजपच्या वतीनं जागर आंदोलन करण्यात आले। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या आंदोलनात सहभागी झाले होते। स्त्री पुरुष समानतेची शपथ यावेळी घेण्यात आली आहे। मुंबईत पुढील 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। मालेगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळतोय। पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। बीडच्या परळी तालुक्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। जोरदार पावसामुळे परळी बीड महामार्गावरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। याचबरोबर नागापूर धरणातील पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे। हिंगोली जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून आतापर्यंत 61% पाऊस झालाय। यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून नदी नाले देखील प्रवाहित झालेत। अकोला जिल्ह्यात कालपासून सुरू झालेल्या पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय, तर पावसामुळे वान धरण 80% भरलंय। अमरावती जिल्ह्यातील संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसलाय। फळबागांना अतिवृष्टीमुळे गळती लागल्यानं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय। मुंबई महापालिकेत लिपिक पदासाठी 1846 जागांसाठी सरळ सेवेतून भरती होणार आहे। या भरतीसाठी 9 सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येईल। या पदभरतीसाठीच्या जाचकटींना उमेदवारांकडून विरोध करण्यात येतोय। पश्चिम रेल्वेवरील 320 स्थानकांमध्ये इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली यशस्वीपणे बसवण्यात आली आहे। या प्रणालीमुळे रेल्वेची सुरक्षा आणि हालचालींवर नियंत्रण ठेवता येणार आहे। यवतमाळ येथील किन्ही इथं होणाऱ्या महिला शक्तीकरण समारंभाला राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। महिलांना या कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी एसटी महामंडळाच्या 600 विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत। गोंदियात मुस्लिम समाजाच्या वतीनं रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत मोर्चा काढण्यात आला। आंदोलकांनी पोलिसांना निवेदन देत रामगिरी महाराजांना अटक करण्याची मागणी केली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।